योगेश कदम यांच्या आदेशावर पुणे पोलीस आयुक्तांनी पुढारी न्यूजवर खुलासा केलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आदेश दिले, मात्र आम्ही सचिन गायवळला परवाना दिला नाही असं पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे। निलेश गायवळला लवकरच भारतात आणणार असल्याची माहिती सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे। गायवळचा पासपोर्ट रद्द करावा यासाठी कोर्टात अर्ज केलाय अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय। गायवळ प्रकरणाच्या संदर्भाने वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। आपल्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत। सर, आपण कोर्टामध्ये जो पासपोर्टच्या संदर्भाने अर्ज केलाय त्यात नेमकं काय म्हटलंय, काय कारवाई होणं अपेक्षित आहे? त्यांनी खोटे दस्तावेजचे आधारे आणि खोटी डिक्लेरेशन देऊन त्यांनी पासपोर्ट हस्तगत केला होता, त्याबद्दल ऑलरेडी गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या पासपोर्ट कायमस्वरूपी रिव्होक व्हावी यासाठी आम्ही कोर्टाला अर्ज केलेले आहे। कोर्टाचे निकालचे अधीन राहून पुढील कारवाई करण्यात येईल। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतात कधी आणलं जाणार आहे निलेशला, त्या सगळ्या संदर्भाने आपण काय तयारी केली? सर्व प्रकारचे जे काही कायदेशीर मार्ग आहे त्याचे अवलंबन पोलीस दल करत आहे, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा आहे की योगेश कदम यांनी जी शिफारस केली होती त्यानंतर तुम्ही त्यांना शस्त्र परवाना दिला की नाही दिला? सचिनला त्यांनी जो शिफारस केली होती त्यात काय म्हटलं होतं आणि आपण तो का होल्ड केला? त्यांनी आदेश जे आला होता ते हेच होता की त्यामध्ये विहित कार्यपद्धती अवलंबन करून पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे ते आदेश होता। ते सर्व गोष्टीचे विचार करून त्यांना लायसन्स देणे योग्य नाही अशी कन्क्लुजनवर पोहोचण्यात आली होती। ती सध्या प्रकरण त्यांना सध्याची स्थितीत कोणताही लायसन्स त्यांना देण्यात आलेली नाही। गायवळ बंधूंवर कालही एक गुन्हा दाखल झाला? हो, बरोबर आहे। जे जे फिर्यादी येतील त्याचे प्रमाणे गुन्हा दाखल होईल। काल फिर्यादी आला होता, खरं तर ते जुने कालाची घटना आहे। 2018-19 पासून काहीतरी दमदाटी करून आणि 10 फ्लॅट त्यांनी जबरीने ते आणि त्यांचे टोळीला मिळून टोळीचे सदस्य मिळून हे काम फ्लॅट बळकावण्याची घटना केली होती। त्या अनुषंगाने फिर्यादी आले, आम्ही गुन्हा दाखल केलेले आहे। अशा प्रकारचे कोणताही फिर्यादी ज्यांना त्यांच्याकडून काही गुन्हा घडले असतील, त्या त्रास असतील, ते कृपया करून पोलिसांकडे यावी। पोलीस अत्यंत कडक कारवाई करतील। पुणे शहर पोलीस दलाची नेहमीची भूमिका हेच राहिलेली आहे। जोपर्यंत क्रिमिनल्स ज्यांचे पास्ट रेकॉर्ड असतील, जोपर्यंत कायद्याची मार्गाने चालतील, आमची काही दुश्मनी नाही आहे। जे कायद्याचे उल्लंघन करतील त्यांना जोरात कारवाई होईल आणि अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंटचे किंवा गँग्स जे काही म्हणते आपण, त्याचे इकॉनॉमिक स्रोत जे आहे ते स्रोत पूर्णपणे सील करण्यात येईल। ज्यांनी अशा प्रकारचे मार्गाने गैरमार्गाने जे पैसे गोळा केले असतील ते पूर्ण प्रोसिड्स ऑफ क्राईम मधून जप्त करण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।